नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासोबत अगदी सुंदर असा रांगोळ्यांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. आज मी तुमच्यासोबत ज्या रांगोळ्या शेअर केलेल्या आहेत त्यात काही डिझाईन या ट्रेडिशनल आहेत आणि काही डिझाईन या थीम रांगोळ्या आहेत. म्हणजे सगळ्या टाईपमध्ये मी तुम्हाला मोस्टली डिझाईन आज शेअर केलेल्या आहेत. अगदी सुंदर आणि सोप्या अशा डिझाईन्स आहेत. व्यवस्थित स्किप न करता सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि उद्या सगळ्यांनी या रांगोळ्या नक्कीच बनवा, देवघरासमोर बनवा. तर आपली पहिली जी डिझाईन आहे ती थीम रांगोळी आहे आणि अगदी सोपी आहे. ही डिझाईन तर सगळ्यांना जमायला पाहिजे. मी मुद्दामहून अगदी सोपी आणि अगदी बेसिक अशी डिझाईन दाखवलेली आहे, जी की आपली पहिली डिझाईन आहे ती. जेणेकरून ॲटलिस्ट तुम्हाला कुठल्यातरी रांगोळ्या ह्यातल्या सोप्या वाटतील आणि त्या तुम्ही बनवाल. म्हणून ही सगळ्यांना जमेल अशी डिझाईन मी पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर केली आहे. ही अगदी सुंदर आणि अगदी कलरफुल अशी छान डिझाईन आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल ती. तुम्ही बघा सगळी लास्टपर्यंत. इथे आपण फूल बनवून घेतो एक छोटंसं. आणि कलर्स पहा, आता मी इथे फक्त ग्रीन आणि पोपटी कलर आहे तो. या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला तिथे वापरायचं आहे आणि ते पिंक कलरमध्ये फूल बनवून घ्यायचं आहे. अगदी छान अशी डिझाईन आहे, खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि उद्याचा जो आपला सण आहे त्यासाठी अगदी सुंदर अशी आहे. आणि बघा, ह्या डिझाईनला बनवायला बिलकुलही जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला. अगदी तुम्ही 10 मिनिटाच्या आत ही डिझाईन बनवाल, इतकी सोपी आहे. तर आपली पहिली डिझाईन रेडी आहे, सुंदर आणि सोपी अशी. तर आपली जी नेक्स्ट डिझाईन आहे तर ही आहे 3 ते 3 टिपक्यांमध्ये आणि इथे आपल्याला नागोबाची डिझाईन बनवायची आहे. तर आपल्याला या तीनही जे टिपके बनवलेले आहेत आपण त्यांना आपल्याला असं एक अर्धवर्तुळासारखं बनवून घ्यायचं, म्हणजे कंस टाईप बनवून घ्यायचं आहे. तर असे 2 बनवायचे आहेत आपल्याला. हे थोडंसं मी फास्ट घेतलं आहे कारण की आता तुम्हाला माहीत झालं आहे काय करायचं आहे आपल्याला ते. आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. सगळं वन साईड एकदा जोडून घ्यायचं आहे. ही डिझाईन पण सगळ्यांना जमेल, सोपी अशी डिझाईन आहे. ही तुम्ही देवघरासमोर बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे सगळं. इथे एंडला आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची आहे. थोडीशी रेखीव डिझाईन आहे, पण मग आता ट्रेडिशनल आहेत म्हटल्यावर मला तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. म्हणून मी पण प्रयत्न केला आहे. मी पण अजून ह्या डिझाईन कधी बनवल्या नव्हत्या, पण मी पण फर्स्ट टाईमच बनवल्या आहेत. तर पाहू शकता इथे आपल्याला पिवळा आणि लाल कलरचे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर बघा, आपली ही पण डिझाईन रेडी आहे, सोपी आणि सुंदर अशी. नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे इथे आपल्याला अशा 2-2 लाईन बनवून घ्यायच्या आहेत. 5 आणि इथे 3 च्या 2-2 लाईन. इथे 1-1 आणि ही डिझाईन आहे नागोबाची आहे. तिथे फक्त आपल्याला हे टिपके जॉईन करायचे आहेत सगळे. ही जास्त काही अवघड नाही आहे, तुम्ही पाहून बनवू शकाल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जे आपण लाईन्स दिलेले आहेत ते आपल्याला जॉईन करायच्या आहेत. मध्ये जो स्पेस आहे तो तुम्ही
एअरबडने क्लिअर करून घेऊ शकता जर तुमची ही रांगोळी स्प्रेड झालेली असेल तर. मी तर त्यानेच केलेलं आहे, कारण माझ्याकडे जी रांगोळी आहे ती खूप जाडसर रांगोळी आहे, त्यामुळे ती जास्त स्प्रेड होत होती. त्यासाठी बारीक रांगोळी यूज करायला पाहिजे. तर पाहू शकता आपली ही पण डिझाईन ऑलमोस्ट रेडी आहे. इथे फक्त डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला रेड आणि येलो कलरमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण काही जास्त करू नाही शकत की त्या रांगोळ्या जशा आहेत तशाच मला तुम्हाला दाखवायला लागतात. तर ही आपली डिझाईन रेडी आहे. आपली जी नेक्स्ट डिझाईन आहे ती सिंपल डिझाईन आहे, फ्री हँड रांगोळी आहे. इथे आपण शिवलिंग बनवणार आहोत. फक्त शिवलिंगच आहे, यामध्ये मी जास्त काही ॲड नाही केलेलं आहे. ही सोपी आणि सिंपल अशी डिझाईन आहे. ही पण तुम्ही आजच्या सगळ्या डिझाईन ह्या देवघरासमोरच बनवू शकता. यामध्ये सर्व ठिकाणी आपण शिवलिंग आहे आणि बाकीचे ठिकाणी जे आहेत त्या ट्रॅडिशनल आहेत डिझाईन्स, त्या ते देवघरासमोरच बनवायच्या असतात. तर सगळ्यांनी व्यवस्थितपणे विचार करून डिझाईन बनवा. ज्या काही आपण असे नावांच्या वगैरे डिझाईन्स असतात तर त्या आपण दरवाजासमोर बनवू शकतो, पण ह्या तर नाही बनवू शकत आपण. बघा इथे आपण किती छान असं फुलाला जो कलर दिलेला आहे, मी वेगळ्या प्रकारे कलर दिलेला आहे. ही एक सुंदर अशी डिझाईन आहे, म्हणजे कमी वेळामध्ये होणारी छोटीशी डिझाईन आहे. ही पण आपली डिझाईन रेडी आहे, सुंदर आणि अगदी सोपी अशी. पुढची डिझाईन आपली नागपंचमीसाठीचीच आहे. ही आजच्या डिझाईन बनवायला मला खूप जास्त वेळ लागला आहे, म्हणजे मी लिटरली 2 ते 3 तास फक्त रांगोळ्याच बनवत होते. तर इथे बघा अगदी सिंपल अशी डिझाईन आहे. ते शिवलिंग बनवलं आहे, मी छोटीशीच बनवली आहे ही. इथं आपण बेलाचं पान बनवतो आहे. आता माझ्याकडे बॅकग्राऊंड ब्लॅक कलर असल्यामुळे मी काही कलर वगैरे नाही भरलेले आहेत. इथे आपण येलो पण नाही आहे, हा कलर थोडासा फेंट येलो कलर आहे, तो दिलेला आहे. ही तर सोपी अशी डिझाईन आहे. ज्यांना देवघरासमोर बनवायची असेल त्यांनी नक्कीच बनवा, छोटीशी पटकन होणारी अशी. आजची आपली ही शेवटची डिझाईन आहे आणि ही पण ट्रेडिशनल डिझाईन आहे. इथे आपण नागोबाचंच बनवणार आहोत डिझाईन. ही छोटीशी आहे, आपण पहिल्यांदा 3 ते 3 ठिपक्यांची बनवलेली त्या टाईपमध्येच आहे, पण थोडीशी डिफरंट आहे. थोडीशी नाही, पूर्णच डिफरंट आहे. इथे बघा मी डबल लाईन करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली तसं नाही करायचं होतं ते, पण आता मी केलं होतं म्हणून मग आता मी ही रांगोळी परत परत बनवायचा पण मला कंटाळा आलेला, म्हणून मग आता मी तुम्हाला ह्यामध्येच ॲडजस्ट करून दाखवलेली आहे. एकदाच आपण एकाच लाईनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे, पण मी ते व्यवस्थित यावं म्हणून डबल लाईनिंग करून घेतलेलं. आणि ह्याला मी पुन्हा एकदा बॉर्डर करून घेतलं आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. इथे तर जेव्हा मी त्याला व्यवस्थित बॉर्डर करून घेतलं तर तेव्हा ती डिझाईन चांगली दिसायला लागली.
तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.